हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर हा आहे नाईटचा ब्लॉग आणि मी घाईमध्येच म्हणजे थोडा वेळ कमी असताना किंवा म्हणतात ना सगळं काही झालं असतं, आपल्याला काही करायचं इच्छा नसते तरीसुद्धा एखाद्या वेळेस मुलांना करून द्यावं लागतं. असंच आज झालं होतं. मी वेळेवर बरेचदा असं मुलीला करून देत असते. तर आज नमक पारे बनवलेले आहेत. तिला पोळी भाजी खायची नव्हती, तर रात्री 8:30-9च्या दरम्यान मी तिला हे नमक पारे केले. तर कधी कधी स्वयंपाक झाल्यानंतर असं एक्स्ट्रा काही बनवायचं म्हटलं की थोडं असं वाटतं की नाही बनवायचं, पण मुलांचं जी काही खायची इच्छा असली ते काही बनवून द्यायचं म्हटलं म्हणजे आपल्याला बनवावंच लागतं. तर पटापट मी ओवा टाकलेला आहे, तिखट, मीठ आणि थोडी सोप घेतलेली आहे आणि 2-3 जिऱ्याचे थोडेसे दाणे घेतलेले आहेत आणि गॅसच्या बोटावर मी त्याला क्रश करून घेतलेलं आहे थोडं, कारण सोप माझ्याकडे थोडी मोठी होती आणि मी एकदम थोडीशी सोप आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते मैदा मी किती घेतला. एकदम 1 वाटी मैदा असेल तो, इतकाच मी मैदा घेतलेला आहे. आणि आता लगेच तिथे क्रश करून टाकणार आहे. आणि 1 वाटी मैद्याला मी बघू शकता एवढा वाटी, थोडीशी मोठी आहे माझी वाटी, एकदम छोटी वाटी नाही म्हटलं मी तर. आणि मी इथे जे मोहन टाकलेलं आहे कडकडीत गरम करून ते अर्धा वाटी घेतलेलं होतं, जेणेकरून आपले जे नमक पारे आहे ते खूप जास्त क्रिस्पी बनतात. तर तुमच्या समोरच आता मी इथे छोट्या काळ्या कढईमध्ये मोहन गरम करून टाकलेलं आहे. तर बाकी तिखट, मीठ वगैरे, जिरं, सोप, ओवा, बस इतकंच मी या नमक पाऱ्यामध्ये टाकलेलं आहे. बरेचदा मी त्याच्यामध्ये पालक बारीक, एकदम छोटी बारीक चिरून किंवा मेथी बारीक चिरून असे सुद्धा नमक पारे बनवत असते. पण आता मी सांगितलं, मी रात्रीला वेळेवर बनवलं तर हे काही माझ्याकडे नव्हतं, तर नुसतं सिंपल पद्धतीने मी बनवलेलं आहे. आणि मैदा मी चांगला असा एकदम मळून नाही घ्यायचा आहे आपल्याला, बस जोडल्यासारखा जोडायचा आहे, म्हणजे आपले नमक पारे छान लेयर्सवाले होतात. तर इथे मी तसंच केलेलं आहे. मी थोडा वेळसुद्धा मी त्याला रेस्ट करायला वगैरे नाही ठेवलेलं आहे. कधी रेस्ट करायलासुद्धा ठेवते, तेव्हा पण चांगलेच होतात. आता वेळ नव्हता मला, लगेच भिजवून लगेच म्हणजे बनवायला घ्यायचे होते. तर आता मी पटापट कट करून घेतलेले आहे इथे आणि कट करून लाटून घेतलेलं आहे. लाटून कशाही पद्धतीने घ्यायचं आहे, कारण आपल्याला लाटायची काहीही नाही, फक्त लाटायच्या वेळेस जाड बारीक बघायचं आहे की किती जाड ठेवायचं आहे, किती पतलं ठेवायचं आहे. तर नमक पारे ही पातळच असतात, कारण आपल्याला शंकरपाळीसारखं नाही करायचं आहे, म्हणून मी इथे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि लांब काप करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचे बघा, सगळे अशा पद्धतीचे काप करून घेतलेले आहेत. आणि आता त्याच छोट्या कढईमध्ये मी, कारण थोडंसंच आहे, मी तुम्हाला सांगितलं जास्त मी भिजवलेलं नाही आहे, त्याच्यामुळं मी त्याच छोट्या कढईमध्ये तळून घेत आहे. आणि मी झारा वगैरे सुद्धा काही भरवलेलं नाही आहे इथे भांडी इतकी. तर जो माझ्याकडे काट्याचा स्पून आहे, त्या काट्याच्या स्पूनने मी काढले होते आणि हा माझ्या हातात जो चाकू आहे यानेच मी तिथल्या तिथे ते नमक पारे लांब आणि मोठे असल्यामुळे छान निघत होते. तर अशा पद्धतीने मी नमक पारे बनवून घेतलेले आहेत. खूप इझी आहे बनवणं, जर कधी बनवले नसेल तर नक्की ट्राय करा. आणि खायलासुद्धा खूपच जास्त यमी लागतात, मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत हे खातात. आपल्यालासुद्धा खायला खूप भारी म्हणजे वाटतील, इतके छान असतात. तर रेखा मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही नेक्स्ट नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला मिळते. आणि आणखी एक चॅनल आहे, पण तिकडे माझा व्हिडिओ टाकणं होत नाही आहे, इथेच तर वेळातला वेळ काढून मी टाकत असते.
तर बेल आयकॉन प्रेस करा आणि बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा. कारण लाईक करणे हे तुम्हाला फ्री असतं, तरीसुद्धा बरेच जण करत नाहीत. तर आता पटापट सगळे नमकपारे अशाच पद्धतीने बनवून घेत आहे आणि नमकपारे झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचे झाले ते सुद्धा दाखवेल. खूपच जास्त क्रिस्पी होतात आणि सगळेजण इन्स्टा आय डी विचारत असतात. तर रेखा वानखडे 10 आहे इन्स्टा आय डी, तिकडेसुद्धा फॉलो करा. आणि ब्रायडल मेकअपसाठी जर तुम्हाला ब्युटिशियन तुम्ही शोधत असाल तर माझे प्रोफेशनल मेकअप झालेले आहेत. तर मी प्रोफेशनल मेकअप करते. तर नक्की सांगा जर तुम्ही जवळपास असाल. मी अमरावतीमध्ये असते आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी दूरच्या पण ऑर्डर घेते. तर बघा अशा पद्धतीचे झालेले आहे नमकपारे. तर चला करा मग व्हिडिओला लाईक आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.